नमस्कार, मी शीतल प्रमोद जाधव आता हरणे जिल्हा परिषद गटामधून उभे आहे। हरणे 5 या गटातून उभी आहे। मी अगोदर मंडणगड मधून उभी होते, उमरोली गटामधून, आणि त्याच्यानंतर नाही 2.5 वर्ष सदस्य म्हणून होते, 2.5 वर्ष सभापती म्हणून होते, कार्यरत होते। पुन्हा 5 वर्ष माझ्या मिस्टरांनी काम केलं आहे। मला प्रशासनाचा अनुभव आहे, मला आणि माझ्या मिस्टरांना देखील। आता मला इथे दापोलीमधून संधी मिळालेली आहे, तर इथे मला चांगलं काम करायचं आहे। या गटातून मला काम करायचे, विकास कामे करायची आहेत। माझी निशाणी घड्याळ आहे। आरवी प्रतेश आरेकर, भारतीय जनता पार्टी पंचायत समिती निमवणे नवगट यामधून उभी आहे। माझी निशाणी आहे कमळ। पक्षाची युती आहे। उबाठा, बीजेपी आणि एनसीपी हे तिन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत। काहीतरी विजन आहे, ते विजन आम्ही आता पूर्ण करणारच। खूप प्रतिसाद चांगला भेटतोय, भरभरून प्रेम देतात। त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही बघतोय आणि त्या नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करू। वीरेंद्र वेल्ला, दापोली शहर अध्यक्ष, बीजेपी, भारतीय जनता पार्टी। आपल्या 2 उमेदवार हरणे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद मधनं उभे आहेत। शीतल प्रमोद जाधव राष्ट्रवादी आणि आरवी प्रतेश आरेकर कमळ, या दोन्ही चिन्हावरती आपली युती झालेली आहे। अशोक साळुंके, दापोली तालुका, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्ष आहे मी। गिम्हाळा गाव वॉर्डमधून आमच्या आरती आरेकर आहेत, आरवी आरेकर म्हणून उभे आहेत। त्यांचा निशाण आहे कमळ। त्यांना भरघोस मताने आपण सगळ्यांनी निवडून द्यायचं आहे। आणि आमच्या डोळ्यासमोर जी कामं आहेत, जी उद्दिष्ट आहेत, ती आम्हाला आता पूर्ण करायची आहेत। कारण आतापर्यंत जे आम्ही पाहिलं आहे ते आम्हाला योग्य वाटत नाही, जे काय झालेलं